काढून देऊ काय हो मामा स्वर काढून देऊ काय पुढे
Oh
किसे दीवाने कहता है मेरा, कछु जावे तनु तू सबल्या न्यारा। क्या जीवन की प्रक्रियास, हाथों लिया नहीं तेरा घास। कहे तुका तू भया दीवाना, कहे तुका तू भया दीवाना, अपना विचार कर ली जना। क्या जीवन की प्रक्रियास, हाथों लिया नहीं तेरा घास। पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरू वासुका काय माझी वाणी मानवी संताशी रंजवू चित्ताशी आपुया श्रीपादना थंबुराजवर मोक्षानामते चरणवासनं कन्नमामे वेदांतकृष्ण महायोगी देवी कृत्यं परम कुंडलिकाय दातोमृति समागति स्कंदमानंद कंदम परमनंदलिंगम ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आत्मरूप गणेशोया स्मरण होय सकल विद्येच्याधिकरण तेच वंदुनी श्रीचरण सेवून ते नमस्कार नमन माझे गुरु। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो अद्यत्र जननी देवाची जगदोद्धारा लागे धरीला अवतार निर्विळा परिवार सिद्धाईचा विळा शरणंगत महाव्यापला निर्विळा संती देवनी हाती विठ्ठल विठ्ठल
क्या कहू नहीं बुझत लोका लिजावे जम मारत धक्का क्या जीवन की बकरी आस हाथों लिया नहीं डेरा घास शिवकीर्तन तेला भंग हे काळी जगद्गुरु जगत वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तमंत महामेरू श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हिंदुस्थान प्रकरणातील हिंदुस्थानी या प्रकरणातील 5व्या नियमातला अभंग आहे. 6व्या नियमामध्ये नियमावलीमध्ये अभंग येते आणि या अभंगामध्ये बडबड करणारा सांगतात की माग बडबड करतात ना बघा तिकडे कोणतरी शांत राहा थोडं शांत राहा बडबड करू नका माग महिला मंडळ चपात्याच करा माणूस चपात्याच करा फक्त बडबड करू नका. तर जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकांमध्ये 4 खाणीमध्ये 84 लाख योनी आहेत. ठीक आहे. आणि या 84 लाख योनी मध्ये एक योनी अशी विशेष आहे आणि ती विशेष योनी म्हणजे मनुष्य योनी आणि इतर योनीच्या ठाई हा तो विचारची नाही. इतर योनीला परमार्थ काय सदाचार काय सद्विचार काय हे कळण्याची शक्ती नाही. पण मनुष्य योनी एक अशी आहे त्याला चांगलं वाईट आपलं परख हे कळतं आणि ज्याला कळतं त्याला सांगितलं जातं. ज्याला कळत नाही त्याला सांगून तरी काय फायदा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती कैयक उपतताची मरती बहिरांत होती पांगुळमुखी. पशुला काही गोष्ट कळत नाही चांगलं वाईट मग त्याला सांगण्याचाही उपयोग नाही. आणि म्हणून विशेष असा मनुष्य जन्माला आलेला प्राणी आणि या मनुष्य जन्माला आलेल्या प्राण्याला महाराज वेद उपदेश करतो शास्त्र उपदेश करतात उपनिषद उपदेश करतात पुराणे उपदेश करतात सर्व ग्रंथ उपदेश करतात संत उपदेश करतात फक्त एका माणसाला कोण उपदेश करतात ऐकत नाही माणूस हा भाग गहून. तुकाराम महाराज एक ठिकाणी बोलले महाराज काय करावं म्हणले ना ऐकती बटकीची बटकी कळाली अवघड आहे महाराज. जीवाला तळमळे संतांना महाराज ह्या जीवाचं कल्याण व्हावं भगवंताला सुद्धा तळमळे ह्या जीवाचंच कल्याण व्हावं म्हणून अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसारा एवढे थोरो जे फेडलेले जगाची. काही कारण नव्हतं महाराज हे ज्ञान उपनिषदामध्ये झाकलेलं होतं परंतु अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने ते ज्ञान प्रगट केलं. सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन हा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृत. सर्व उपनिषदाची गायी तयार केली अर्जुनाला वासरू तयार केलं आणि अर्जुनाच्या माध्यमातून ते उपनिषद रूपी गायी पांढवली भगवंताने आणि 700 श्लोकाची गीता निर्माण केली. फक्त एकच कारण या मनुष्याचं कल्याण व्हावं दुसरा काही येतो नाही. कारण
ते सांगतात का कल्याण हो माणसाचं भाऊ, का मनुष्याने वायाला जाऊ नये. असं वाटतं का आपला पोरगा वायाला गेला पाहिजे. किती बापांना वाटतं आपला पोरगा वायाला गेला पाहिजे. ज्या बापाला वाटतं त्याने वर हात करावा आपला पोरगा वायाला गेला पाहिजे. जाते तो वायाला हा भाग गवून, बापाचा ऐकत नाही हा भाग बी गवून. पण कोणाला वाटतं का आपला मुलगा वायाला जावा. तसा तो जगाचा मायबाप आहे परमात्मा. महाराज आपण देवासारखीच बरं का, फक्त आपल्याला कळत नाही आपण देवासारखी. आपण पंढरपूरला जातो, पांडुरंगाची मूर्ती आपल्यासारखी का वेगळी हो. कोणासारखी. जगाचा माय बाप ही तू विठ्ठल माय बाप चुलता हा सगळा महाराज तो. मग जसा मुलगा बापासारखाच असतो ना, मला तेवढंच पाहिजे लक्षात ठेवा. कारण तो मायबाप आहे आणि मुलगा हा बापासारखा असतो. बापाला वाटत नाही आपल्या मुलाचं अनहित व्हावं आणि म्हणून हितासाठी महाराज या 700 श्लोकाचं नियोजन भगवान श्रीकृष्णाने महाराज अर्जुनाला शास्त्रात सांगितलं. म्हणजे ते बी प्रसंग महाराज असं नाही आता असं नाही. आपल्याला महाराज ते मावल्या तिकडे थोडसे बडबड करतात ते सहन होईना. ज्यावेळेस अर्जुनाला गीता सांगितली त्यावेळेस असं नव्हतं. तिथं महाराज रणभूमी होती. त्या रणभूमीवर हत्ती होते, घोडे होते, उंट होते, सर्व महाराज असणारे शूरवीर होते, बलाढ्य, शक्तिशाली, बलवान, उन्मत्त होते सगळे. युद्ध करणारे काय असे काय उन्मत्त गडी होते सगळे महाराज. असे भाया फुरफुर करतात युद्धासाठी. असे गडी शांत असतील तो शिट्ट्या काय मारत असतील तर आरुल्या काय देत असतील तर ते. या परिस्थितीमध्ये अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली. म्हणतात 45 मिनिटं उपदेश करा. आणि त्या उपदेश ऐकत असताना महाराज अर्जुनाच्या कानावर बाकीचं काही येत नव्हतं. मग कारण सर्वेंद्रियाचे कान करून तो ऐकत होता. असं हे गीता तत्व त्या ठिकाणी प्रकट झालं. या जीवाचं कल्याण व्हावं हेतू महाराज सर्व कीर्तनाचा, प्रवचनाचा, तीर्थाचा, क्षेत्राचा सर्वाचा हेतू एकच. एन केन प्रकारे कोणत्या तरी मार्गाने याचं कल्याण व्हावं. ते कोणत्या मार्गावर याला महत्व नाही. रोग जावा एवढं महत्व आहे, पण कोणत्या औषधाचं याचं महत्व नाही. फक्त रोग जावा. तसं या जीवा मागा लागलेला जो रोग आहे क्षयरोग, त्यालाच मृत्यू म्हणतात. भवरोग, हा भवरोग जावा म्हणून मला ज्या संतांनी भगवंतांनी हे सर्व केलेलं नियोजन कीर्तनाचं आहे. पण मंडळी आपल्याला कीर्तन हे नक्की कशासाठी माहित नाही. पहिली गोष्ट कीर्तनकारांनाच माहित नाही कीर्तन का करायचे. वस्तुस्थिती महाराज कीर्तन म्हणजे टाइमपास झालेला आहे फक्त. महाराज कीर्तनाचा विषय आहे तुम्हाला सांगायचं. आता तुमच्या पुढे बोलणं म्हणजे सावू नाही, पण बोललंच पाहिजे. कीर्तनाचा विषय असा आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. काय विषय कीर्तनाचा? कीर्तनाने जीवाचं दुःख जावं आणि त्याला परमानंद व्हावा, हा कीर्तनाचा विषय आहे. महाराज हे कीर्तन कोण किती सांगते तू? जे भगवंताला आवडतं, संताला आवडणारे कीर्तन सांगणारे किती आहेत? 99% मंडळी महाराज टाइमपास करणारी येते. त्यांना कुठे जागा मिळेल माहित नाही. वस्तुस्थिती महाराज ही वस्तुस्थिती कुठे जागा मिळेल माहित नाही. कारण का ज्याच्यासाठी जे साधन केलं त्यासाठी वापरलं तर चालतंय, पण ते साधन त्याच्यासाठी न वापरतं तर विनियोग जर वाईट केलं तर काय विनियोग? मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये खोकल्याचं औषध बंद केलं होतं. काय केलं होतं? काय कारण होतं? त्याला एकच कारण होतं, लोकांना दारू प्यायला मिळत नव्हती. ते खोकल्याचं औषध दारू म्हणून वापरायचे. हा विनियोग बदलला महाराज. विनियोग बदलला त्याचा लगेच परिणाम होत असतो. तसं महाराज भगवंताने आपल्याला बुद्धी दिली, इंद्रिय दिले आणि ज्ञानही दिलं.
याचा एकच हेतू, कारण एकच आहे. कोणतं कारण आहे? तुकोबराय सांगतात, दिले इंद्रिय हात पाय सर्वसाधारण देऊन भगवंताने आपल्याला पाठवलं. एकच हेतू, याने त्या दुःखातून निवृत्त व्हावं आणि सुखापर्यंत जावं. या निमित्ताने असणारं कीर्तन, प्रवचन, सप्ताह, दिंड्या सगळं नियोजन याच्यासाठी. आणि म्हणून माध्यम कोणतंही असो, हेतू एकच आहे. माध्यम वर्षश्राद्ध असो, दशक्रिया असो, वास्तुशांती असो, नाहीतर सप्ताह असो. बरीच मंडळी बाई विचारतात, म्हणले वर्षश्राद्धाला कोणता अभंग घ्यावा, किंवा वास्तुशांतीला कोणता अभंग घ्यावा, अभंग कोणता घेतो असं लिहून नाही ठेवलेलं, पण आमच्याला आमच्या अभंग, आमच्याला. पण एक मात्र सगळ्यात महत्व, सगळ्या अभंगाचा एक विषय आहे, आणि तो म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सगळ्या ग्रंथांचा हा विषय. आणि मंडळी महाराज, मग या निमित्ताने कीर्तनाच्या माध्यमातून आज आपण या असणाऱ्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चिंतन करतो. ते असणारे हरिभक्त परायण मुरलीधर मारुती मोहिते, आमचे असणारे परमस्नेही सद्गुरू आनंदाश्रम स्वामीजी महाराज यांच्या स्वामीचे चोपदार लक्ष्मण महाराज दगड यांचे सासरे आणि रवींद्र मुरलीधर दगड यांचे चिरंजीव, त्यांचे चिरंजीवी, त्यांच्या मागं मुली, त्यांचे बंधू, सर्व असणारा मोठे परिवार, सर्व आप्तेष्ट सगळे सज्जन. आणि या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपल्याला एक अर्धा पाऊण तास बोलण्यासाठी चान्स. काय आहे मंडळी, बरं का, एक दिवस सहज बोलता दशक्रियात बोलतो. खरंच सांगितलं तर आपण कीर्तनासाठी आलो का वर्ष श्राद्धासाठी? हा, कीर्तनाचं तसं हे म्हणजे खरं आमचा विषय वर्ष श्राद्ध आहे. काय वेळेला गेलो आपण म्हटलं भाई, आणि म्हणलं बघ दशक्रियासाठी सर्व लोक आता बरेच जमलेले असतात. तर म्हणलं खरं सांगा पाहुणे, तुम्ही दशक्रियासाठी आली का प्रवचनासाठी? म्हणजे मी 10व्यासाठी आलो. मग प्रवचनाचं घेणंच काय तुम्हाला? जे 10व्यासाठी आले त्याला प्रवचन. महाराज असा विषय, आपला विषय मेन कोण आहे, मेन विषय अतिशय आवडता असतो. ज्याचा विषय जो असतो ना आवडीचा, आमच्या आवडीचा विषय काय? खरं सांग, जीवाच्या आवडीचा विषय प्रपंच. काय जीवाच्या आवडीचा विषय? बरोबर आहे की नाही? आपल्याला सगळ्यात जास्त आवडतो आपला देह, मग देह संबंध, मग त्यानंतर असणारे महाराज आपले जे इस्टेट असेल, काय स्थावर इस्टेट असेल, संपत्ती, पैसा, अर्थ असेल, ते आवडतं. आम्हाला देव जास्त आवडतो. महाराज ही विरळाच गणित बाई अशी, ज्याला देव आवडतो, आणि ज्याला देव आवडतो तो देवाला आवडतो. ज्याचा विषय अंतकरणामध्ये महाराज देव माझा आहे, देव सोडून एक मातीचं माझं काहीच नाही. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, अख्खं कीर्तन नाही तरी ध्यानात राहिलं तरी मला एक गोष्ट लक्षात ठेवा, या विश्वामध्ये आपला म्हणून जर दोन कोण असेल तर फक्त परमात्मा आपला आहे. ते सोडून बाकीचं सगळं काहीच आपलं नाही. देह सुद्धा आपला नाही. देह संबंधाची बायको आपली असेल का?
देह आपला नाही महाराज या ठिकाणी काहीच आपलं नाही, फक्त कारण सांगतात येरते माईके दुःखाची जनिती नाही आधी आणखी अवसानी. महाराज देव सोडून बाकी सगळं माईक आहे आणि देवच आपला आहे म्हणून आपोला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. आणि मग महाराज तुम्हाला जर देव आपलाचा करायचा असेल तर आपलं जे नाही ते टाकावं लागेल. लक्षात ठेवा, जे आपलं नाही ते टाकावं लागेल का नाही. मग काय काय आपलं नाही नामदेवराय सांगतात महाराज धनदारा पुत्र जाणलं पाहिजे. पहिलं म्हटली धन दारा पुत्र सगळ्यात प्रेम महाराज जीवाचं धनावर महाराज. धनाच्या संबंधाने महाराज का म्हणतात ना चमडी जाऊन देईल पण दमडी नाही जाऊन देणार. धनावर अतिशय प्रेम आहे जीवाचं प्रत्येकाचं. लहान मुलं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये मुरीत पोरगा शिकवा होता. मुलगा लहान मुरीत गेलं काही केलं बाहेर निघाला महाराज त्याला फक्त 5 पैसे पूर्वीच्या काळामध्ये 1 पैसा लावला मुलीतून लेकरू बाहेर निघाला असं म्हणते. पाहिलं नाही आम्ही. इतकं धनप्रिय तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. महाराज इतकं धनप्रिय. मग पहिली गोष्ट धन कसं आहे. धन जैशी तरोवर छाया. हे धन कसं आहे महाराज. आता महाराज आता सावली डोक्यावर आहे. 2-4 वाजता पाहिलं की सावलीत मागे गेली असती. हे धन तसं आहे. म्हणून हे मिथ्या जाऊन हे धन दारा पत्नी जन पुत्र धन जारा पुत्र जन बंधू स्वयरे पिशून हे सर्व मिथ्या हे गाणं. मिथ्या म्हणजे काय. आमचा तात्यात आमच्या बऱ्याच वेळा असं चिंता. मिथ्या म्हणजे काय. जे दिसतंय तसं नसतं याचं नाव असतं मिथ्या. भासमान दिसतंय ते नसतं म्हणजे भासमान असतं. ते दूरवर सर्व दिसत नाही का. दिसतो ना पण आहे का. भासमान येतो. मृगजळ दिसत नाही का पण आहे का. भासमान हे तसंही सगळं पण पटणार नाही बरं. स्वप्नात काय दिसत नाही. सगळं दिसतं. स्वप्नामध्ये कधी कधी पाऊस येतो पूर येतो. मग गोदाड्या कोणाला भिजल्या का स्वप्नात. नाही आलं पण ते मला नाहीये. तसं या सर्वाच्या संबंध ज्ञानोबारे सांगतात. जे जे देखणे
दिसते ना भौतिक डोळ्याने, ते सगळं स्वप्नीचे मृगजळ आहे, स्वप्नीचे. मग आता मला सांगा, चैत्र आता पुढे उन्हाळ्यात आता मृगजळ दिसन, मग दुपारच्या दिसणाऱ्या मृगजळ जर ते खरं नसतं तर स्वप्नातलं मृग किती खरं असतं? दिवसाचं स्वप्न महाराज खरं नाही, म्हणजे मृगजळ. तर मग झोपलेला आहे, झोपल्यानंतर स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये सूर्य उगवलं, तर जे मृगजळ दुपारच्या बरोबर येतं ते किती खरं असेल? तितकं खोटं आहे जगत, पटणार नाही महाराज आपल्याला. ज्याला भ्रम झालाय ना, जवळ भ्रम झाला हे कळत नाही तोपर्यंत त्याला खरं पटत नसतं. आणि आम्ही भ्रमाच्या रानात सगळे, भुलीच्या रानात, भुलीच्या रान भुलीचे सगळे भुललेली गडी येते. तुकाराम महाराज खूप हिंदुस्थानी पहिला अभंग ते सांगतात, क्या गाऊ कोई सुनने वाला, देखिए तो सब जग ही भूला. सांगा ना, खरं तर विचार केला तर कोण ऐकतो? आम्ही गरज म्हणून ऐकतो का शिष्टाचार म्हणून ऐकतो? महाराज गरज म्हणून ऐकणारे पाहिजे तेव्हा तयार असते. अनुभव आहे आपला, मोघम नाही सांगत. 5-6 वाजता मंडळी तयार असते ऐकायला. गरज म्हणलं ना, चला महाराज 7ला संध्याकाळी ज्ञानेश्वरीला 7लाच तयार असते ऐकायला. गरज महाराज आम्ही कीर्तनाची चाल झाली होतो, गरज आहे काही? महाराज कीर्तन एकार येण्याच्या आधी जे समोर बसते ते गरजेवाले असतील. आम्हाला गरज नाही याची महाराज. आम्हाला लौकिक पाहिजे, आम्हाला मोठेपणा पाहिजे, आम्हाला संसार पाहिजे. देव सुद्धा महाराज आम्हाला संसारासाठी पाहिजे, समाधानासाठी देव नाही पाहिजे. आम्हाला पैसा आला म्हणजे समाधान वाटतं, उच्च कुटीचं घर बांधलं म्हणजे समाधान वाटतं. महाराज मोठी गाडी बसायला असली म्हणजे समाधान. समाधान नाही, एक क्षणिक समाधान. जोपर्यंत आपल्यापेक्षा मोठी गाडी दुसऱ्या दिसत नाही तेवढंच आपल्याकडे समाधान असतं. काय करायचं? जोपर्यंत आपल्या बंगल्यापेक्षा दुसऱ्याचा बंगला मोठा होत नाही तेवढंच आपल्या बंगल्यात समाधान असतं. महाराज आपल्या वस्तूपेक्षा दुसरी वस्तू मोठी झाली, समाधान गायब. महाराज समाधान सगळ्याला गरज आहे, पण जिथं पाहिजे तिथे मिळतं तिथं जात नाही. जिथं नाही त्या ठिकाणी महाराज समाधान मिळवतात. महाराज संसारामध्ये नाही समाधान, सुख नाहीये. महाराज असं असणारा महाराज हे सगळं दिसणार आहे ना, हे सगळं मृगजळवत आहे. कोण कोण आहे महाराज? हे सगळं जे दिसतंय ते बायको मुलं हे घरदार हे सगळं महाराज हे सगळं मृगजळवत आहे. जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ रुक्मादेवर विठ्ठलाची एकच परमात्मा सत्य. म्हणून निज धर्म हा चोखळा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, भवसिंधू तारक. मनुष्याने काही नाही करावं महाराज, भगवंताचं नाम घेतला. काय करावं? काय घ्यावं नाम? बरं आम्ही येताना नाते बरोबर आणले नाही. काय आले जन्माला तर नाते घेऊन आले नाही, आले नाते घेऊन. महाराज कोणी संपत्ती बरोबर आणली नाही, कोणी महाराज पद बरोबर आणले नाही. पद बरोबर घेऊन आलो का नाही, इथं आले होते प्राप्त झाले. पण एक गोष्ट आम्ही बरोबर आली, देव सांगतात, देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाली असे केवळ माझे ठाई. काय सांगतात? निवडले नाही बरं का, आमच्या गटानेच भजन करावं, तमक्याने करू नये असं नाही. देख मनुष्य जात सकळ, आमच्या वर्णाचा आमच्या धर्माचा असा नाही. सगळे माणसं म्हणून भजन घेऊन आले बरोबर. स्वभावताची, स्वभावता म्हणजे त्याच्यात मूळच येते. स्वभावताच गुण. उसाचा गुण कसा आहे? गोडा स्वभावता आहे, मिरचीचा तिखट गुण स्वभावता आहे. तसा मनुष्याचा स्वभावता भजन हा गुण निघून आला आहे. पण आम्ही भजन करीत नाही ते का करतो रोज भजन. कोणाचंच भजन पण नाही, पण कोणी पैशाचं करतं, कोणी पदाचं करतं, कोणी लौकिकाचं करतं. भजन म्हणजे भजन म्हणजे चिंतन चालू आहे ना, कशाचं कसं त्याच भजन.
सगळे महाराज स्वस्वरूपाचं भजन घेऊन आले, भगवंताचं भजन बरोबर घेऊन आले. पण काय झालं म्हणजे एक गोष्ट आहे, ज्ञानोबा पुढची खूप सुंदर सांगतात. फक्त माझ्यासाठी झाली ती, पण एक गोष्ट घडली, एक गोष्ट अशी झाली की बाबा एक येथ नेणावा हेच कारण इंद्रियाधीन पण म्हणून भ्रमले अंतकरण. पण त्याची उडी अशी, परिज्ञाने विना नाशिले बुद्धिभेदाशी आले, कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व. महाराज बुद्धिभेदाचा अर्थ हाताला बुद्धिभेद झाला महाराज, भेद. मग वेगळे वेगळे वाटायला लागले. हा आमच्या गटाचा, तो आमच्या गटाचा, हा आमच्या धर्माचा, तो आमच्या धर्माचा, ह्यो आमच्या संप्रदायाचा, तो आमच्या संप्रदायाचा, त्यांचा देव तो, त्यांचा देव तो, यांचा देव तो, असं. महाराज या भूतलावर 18 पगड जाती भरपूर आहे. सगळ्याच्या घरामध्ये हवा एक वेगळी हवा एकच ना, सर्वांची हवा एक, सर्वांच्या घरामध्ये प्रकाश एक, सर्वांच्या घरामध्ये पाणी एक, सगळ्यांचा व्यवहार सगळा एकच. बदललं पुढे आमच्या कल्पनेने बदलावलं का बदललंय? नाथ महाराज खूप सुंदर सांगतो महाराज, कल्पने पासवडी कल्पना महाराज कोणती कल्पना आहे आमची? सांगा बरं, काय कल्पना आहे आमची? 100 रुपये देणार आपण जर सांगितलं. आमची कल्पना कोणती सांगतो. आमची एकच कल्पना आहे, जगत सत्य आहे. काय कल्पना आहे आमची? काय सांगा, आमचे प्रयत्न काय सांगले? सत्य म्हणून चालले का असत्य म्हणून चालले? आम्ही निष्ठ म्हणतो, लटिका व्यवहार पटते का आपले लेखन? नाही, पटलं तर टेन्शन नाही ना डोक्याला कसलं. आम्हाला सत्य वाटतंय. संत ग्रंथ सर्व सांगतात, सगळ्या शास्त्रांचं हे मत आहे की सगळं मिथ्या आहे. तुकाराम मध्ये काय करू आता? यांना कळतच नाही. आपण प्रथम त्यांना सांगतात समजून घेत नाही. परिणाम परत
धक्के मारून कुठून काढीत दुसऱ्याच्या याच्यात अतिक्रमण केलं की धक्के मारून काढीत असते का तुमच्या जागेतून काय वाटतं तुम्हाला धक्के कुठून देऊन काढीत बाजूला धक्का देऊन काढतात ना नाही धक्का देऊन ऐकलं तर मग झोडून काढते यम पहिल्यांदा धक्का देऊन पाहतो हो का बाई ते गोष्ट सांगू केस पिकणार धक्का दे नाही त्याचा काय प्रमाणे कर्णामुळे जरा कर्णामुळे सांगू आले जरा कर्णामुळे सांगू आले गोष्टी गोष्टीच्या भेटी जवळ आल्या जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी मृत्यूच्या भेटी जवळ आली यासाठी खाली मन सांगायला घेतो सांगत असते सांगा बाई या शेजा पाहिजे गडी पाहिजे सगळं काम फुटला पाहिजे चिंतन लक्षात ठेवा केस एक केस सांगतो तुझा आता मृत्यू जवळ आलाय मला आम्ही इतके हुशार पोलीस करणार त्यांनी आता तुम्ही सांगा त्याला फसू शकता का तुम्ही तुम्हाला फसवता चांगला विचार करणं मला तर धक्काच नाही तेवढं वाईटलं तर मला कान कमी करतो नाही कान कमी करून ऐकलं तर डोळे कमी करतो डोळे करून ऐकलं तर गुडघे कमी करतो आणि सगळं काम करून ऐकलं तर बुद्धी कमी करतो तरी माणूस ऐकत नाही ऐकत माणूस आणि मग त्यावेळेस महाराज ऐकत नाही ना मग मारिती तोडीती त्यावेळेस धक्का देऊन मी ऐकत नाही तर त्यावेळेस मग मारिती तोडीती यमाचे किंकर बहुसाल निष्ठुर असणारे महाराज एकता एक गोष्ट अशी साधू बी या संसारात वागत असतो आणि जीव बी या संसारात वागत असतो साधू या संसारात राहत असताना महाराज साधूने या संसाराचं स्वरूप समजून घेतलेलं स्वरूप समजून स्वतःच आणि हा सगळं संसारात स्वरूप समजून घेतलं आणि तो अलगत चिकुटलेबी सारखा वेगळा झालेला आहे चिकुटलेबी जशी भोडलाची वेगळी होती तर साधू वेगळा होत असतो बरंच सद्गुरू जोग महाराज संबंधाने बोलताना ऐकले मोठ्यांच्या मुखातून ब्रह्मभाऊराव त्यांनी सांगितलं घासवाले धर्मशाळेमध्ये ज्यावेळेस मला जोग महाराजांना घेऊन आले शेवटच्या क्षणाला सांगून गेले सोन्या चाललो बर का आता अरे मला हे काय आपण महिना मला आपले वाचा बंद होती डोळ्यातून सतत धारा चालू बोलता येते का बरं कारण आम्ही संसाराचं चिंतन करत नव्हतो आणि ज्याने महात्म्याने मला परमात्म्याचं चिंतन केलं त्याला संसार धोका देत मला धक्का देत नाही भगवान सांगतात 8व्या अध्यायामध्ये ज्याने माझं अखंड भजन केलं महाराज त्याला शेवटी मी आत्मबोधाचा पिंजरा करून त्यात अलगत ठेवतो आणि असताना देहातून वेगळा करतो त्याला झाकल्या घटीचा दिवा नेनो काय झाला केदवा या रीती पांडवा ध्येठी महात्म्य असे आपण हातपाई घोडून मोडतो महाराज याला एकच संसार चित्तात झालेला आहे मग महाराज ज्यावेळेस मला काही काढण्या लावून लिहित असते तू काय व्यवहारी नेसे
ठाऊक नसता ओढून या नीती तुकारामी हा संसारात गुंतलेला जीव आहे ना महाराज गाठी त्याला आपल्या ठिकाणी आमोर आहोत आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही ते महाराज पण तुकोबाराय सांगतात ते जसं उंदराचं पिल्लू असतं ना त्याला वाटतं आपण ते झाले राजेचे इकडं तिकडं टुनो उड्या आणतो महाराज माणसासमोर जोवर बोक्याची नजर पडत नाही तो बोक्याची नजर पडलं म्हणून तो बोक्क तर उचलून घेतो तसा या काळ जीवाला आयुष्य संपलं उचलित असतो घडी घडी काळ याची वाटत आहे अजून किती आहे अवकाश महाराज काळ घडी घडी वाट पाहतो महाराज पण तरी हा आवळून धरतो म्हणून कावळा शिवत नाही बरं का बरेच माणसं कावळा का शिवत नाही बो कावळा का शिवत नाही महाराज संसार आवळल्याला पुढे कावळा शिवत असतो कावळा मला नसतं आवडल्यामुळे मला कावळा शिवत नाही म्हणून जे आपलं नाही त्याच्याबद्दलचा विचार करणं गरजेचं आहे आणि हे कीर्तनाच्या माध्यमातून ही गोष्ट समजणं गरजेचं आहे देहासकट सर्व येणं ते माईके दुःखाची जनिती ते सगळं मिथ्या हे जाणून मग शरणरी घावे देवासी मग शरणरी गावं महाराज आम्हाला सगळं आद्य भाग्य हलगट होऊन परमार्थ पाहिजे होत नसतो महाराज याचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे आणि स्वरूप समजून घेऊन याच्यातून वेगळं होणं बऱ्याच वेळा असं आमचं म्हणणं आहे की मेल्या मोक्ष होतो अजिबात नाही भाऊ ज्ञानोबराय सांगतात मोक्ष मेल्या पाठी आमाशी होईल आयुष्य जे म्हणते ते अति मूर्ख काय म्हणतो ज्ञानोबराय मोक्ष मेल्या पाठी आमाशी होईल आयुष्य जे म्हणते अति मूर्ख दीप गेल्यावर कैसाची प्रकाश झाकत आहे अशी का असं याची दिवा गेला कुठं प्रकाश असतो का म्हणून देह आहे तवरे करूया साधन करूया ज्ञान सिद्ध करा महाराज ग्रह दग्ध नव्हता शिंपीचे होतं कशी की तो निष्ठंक आण काय घर जळालं नाही तर पाणी मारावं घर जळून गेलं मग पाणी मारीत बसलं काय फायदा आहे त्याचा मग काय करावं आहे मी कोण याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा कोण आहे मी कुठून आलो आणि या ठिकाणी माझं काय मला हे समजणं गरजेचं याच्यासाठी मनुष्य जन्म दिला देवाने याच्यासाठी कीर्तन याच्यासाठी प्रवचन आणि नाही ऐकलं की मग मला धक्का मारून ही गोष्ट जर नाही ऐकली प्रत्येक वेळेस इंटिमेशन असतं प्रत्येक क्षणाला मला हे चान्स सगळ्याला असतो पण ऐकत नाहीत आणि म्हणून लिजावे जम मारत धक्का मग शेवटच्या क्षणाला महाराज यमाचा पाहुणा जीवन ये आणि यमाचा पाहुणा साधू बी मला साधूला पालखीत घालून येते
जीवाला जोडीत देते हात पडले नाही त्या यमाशी करुणा कुडी काढी तसे प्राणा जसे ओढाळ सापडे धान्या चोर यातना धरी दो मला दृष्टांत यमाला करुणा नाही मग तो म्हणणार नाही गो हे पाटील येतं हे मोठे सावकार येतं हे कलेक्टर येतं हे DSP येतं हे आमदार येतं खासदार येतं महाराज हे कोण पंतप्रधान इनोचा अध्यक्ष असला तरी नाही ब्रह्मदेव नाही चालत तर बाकीचे सगळे घेऊन बसली कारण ब्रह्मपदार्थाने वळसे नचोपती पुनरावृत्तीचे वळसे ब्रह्मपदार्थ तरी मारावं लागतं आणि मरण म्हणजे चांगलं आहे काय महाराज असं असणार महाराज मग त्या ठिकाणी महाराज ते यम वळून येतात फक्त एकच गोष्ट महाराज येथे एकच लीला तरली जे सर्व भावे मत भजले त्या आईलची तळी सरले मायाचे जे परमार्थाला भजले महाराज त्यांना संसार धक्का देत नाही महाराज म्हणतो करून नंतर अजून पुढे वय गेले तेव्हा काय वाटतं बरं आपल्याला चला म्हणलं पंढरपूरला म्हणजे आता पुढे वय अजून बरंच काळ आहे म्हातारा झाले पंढरपूरला जायचं काय गॅरंटी म्हातारे बनायची संत सांगतात ना क्षण भंगुर नाही क्षणभंगूर नाही बरोबर काय गॅरंटी अरे सावध तोडा माया अशा काही न चले मग काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोडा हे ओळखा का राम राम स्मरा आज तुम्ही कोण तुम्ही राम आहात राम हो तुम्ही म्हणून बोल आपल्याकडे मला शिष्टाचार राम राम म्हणायचा का म्हणायचं तूही राम आहेस आणि मीही राम आहे राम राम म्हणण्याचा हेच अर्थ आहे की तू बी राम आहेस आणि मी बी राम आहे कारण तुका बरं सांगतो देवची बरी देवची बरी तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणे देह माझा ऐसा मग भावसा कळले महाराज खूप चिंतनाचा विषय अमर हा खरे की पहा खोटे हे अमर आहोत आपण देवरूप आहोत पण देहाच्या संबंधाने आम्ही मरके झालो आणि आम्हाला भरोसा आहे मला अजून म्हणजे आता किती 40 तर झाले म्हणजे 60 तर झाले 80 झाले तरी म्हणजे अजून 20 वर्ष राहणार आहे मी डॉक्टरला सांगितलं भाऊ डॉक्टरला ऑपरेशनला गेले महाराज पुण्याला आणि डॉक्टर म्हणजे अजून मला 20 वर्ष राहायचे मला सांगा ना बघा ना आता काही बरी परमार्थाची ताकद आहे मला एवढं म्हणणं स्वतःच म्हणजे काय महाराज एवढा महाराज आम्हाला या देहाच्या विषयी असणार Thank you.
महाराज गोष्ट अशी आहे की महाराज ज्याच्या संबंधाने आमचा भरोसा आहे त्या देहाच्या संबंधाने, आणि देह क्षणाची गॅरंटी नाही, काय गॅरंटी? क्षणभंगुर संसार याचा भरवासा काय, नर्तन गेल्यावरती परशील पसताय, उलट उलट प्राण्या मागारा प्रेमोदे फाशी, हरला मायेचा पूर लोंढा वाहून महाराज या मायेच्या पुरामध्ये या देहाचा भरोसा आहे महाराज, हे आयुष्याचा भरोसा आहे कोपरे म्हणतात. अरे तसं नाही, हे आयुष्य जाता हे पहा काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरीचा. महाराज हे आयुष्य जाते महाराज, काय सांगणार कोपऱ्या सगळ्या जीवनाची काय गॅरंटी हो, काय आशा आहे जीवनाची तो कोपऱ्या बघितलं दुसरे तर जीवन म्हणजे काय आयुष्य, ह्या असणाऱ्या आयुष्याचा, ह्या सगळ्या देहाचा, या सगळ्या संपत्तीचा तुला एवढा भरोसा आहे, एवढी तुला आशा आहे, आश आश अपेक्षा काय म्हणत हातात घेतलं तरी घास तुझा आहे का म्हणजे ग्रास वगैरे सत्ता हाती नाही, घास घेणं घास घेऊन खाणं सुद्धा हातात नाही म्हणत, एवढा आपला पराधीनता आहे. किती पराधीनता आहे, एवढी पराधीनता आहे महाराज, तरी आम्हाला आम्ही पराधीन वाटत नाही त्या ठिकाणी. कारण ज्याच्या आम्ही नादी लागलो ते सत्य नाही, ते कल्पित आहे आणि ते आम्हाला धोका देते. वास्तविक पाहता हे कीर्तन तुम्हाला नाही ते बनवण्यासाठी नाही, आहे ते लावण्यासाठी, आणि संसार हा नाही ते दावितोय. बघा बाई गोष्ट समजली पाहिजे बरं का. कल्पना आहे ते दाविती का नाही ते दाविती, शिंदे साहेब नक्की काय कल्पना आम्हाला आहे ते दाविती का नाही ते दाविती. कल्पना नाही ते दाविती ती कल्पना, आणि वास्तव आहे ते दाविती तो परमार्थ. आणि जर चांगला विचार करून पाहिला तर महाराज इथं देव सोडून वस्तू नाही. या निराकारा अवघानाचं
संसार भोगावा का नाही भोगावा? पण संसार भोगीत असताना संसार होऊन भोगावा का साक्षी होऊन भोगावा? जो साक्षी होऊन संसार भोगतो तो आनंद भोगतो, आणि जो मला संसार होऊन संसार भोगतो तो दुःख भोगतो. म्हणजे देह होऊन जे संसार भोगतो ते दुःख भोगतो, आणि जो मला साक्षी होऊन जो संसार भोगतो ना तो खरा आनंद भोगतो. संतांनी मला संसार भोगला नाही का? मोठे मोठे साधू संत सत्यवादी करी संसार सकळ. कसा करतो? तसं महाराज पाण्यामध्ये कमळाचं पान असतं, पाण्यातच जन्माला येतं, पाण्यातच राहतं, पण पाणी अंगाला लागून देत नाही. पाण्यातच जन्माला येतं कमळ. कमळ डोंगरावर येत नाही, कमळ डोंगरावर असतं करत नाही, पाण्यात असतं, पाण्यातच राहतं, पण पाणी अंगाला लागून देत नाही. तसे महात्मे संसारातच जन्माला येतात, संसारातच राहतात, पण संसार अंगाला लागून देत नाही. तुम्ही भीमेच्या कडेचे माणसे सगळे, आम्ही काय डोंगराच्या कडे. तुमच्याकडे नावं असतात ना, नावा नसले तर भाषे धर्माचे असतात, पण नाव आहे. मग नावेत पाणी नाही तर वर नाव सुखरूप आहे. नावेत जर पाणी शिरलं तर मग जोपर्यंत अंतकरणात संसार नाही तर सुखरूप येत आपण, बर का? जोपर्यंत अंतकरणामध्ये प्रपंच नाही तोपर्यंत आपण सुखरूप आहे. ज्या क्षणी अंतकरणात महाराज विकल्पाचं छिद्र पडून संसार शिरला, आपण आपल्या गुन्ह्याला हेच कारण आम्हाला संसार सत्य बुद्धी. हे संसार सत्य वाटतंय ना, कारण प्रपंच हे विज्ञान, प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्य बुद्धी हेच अज्ञान आहे. काय अज्ञानाचं विषय? हे दिसतंय नाही सत्य वाटणं हेच अज्ञानी, आणि अज्ञान असल्यामुळे आम्ही महाराजाला सोडित नाही, आणि आम्ही सोडित नाही म्हणून नेमका त्यांच्या शहरात नाही. म्हणून या जीवनाची आशा पकडली, हातात घेतलेला घास सुद्धा आपला नाही महाराज, पण आम्ही किती विचार करतो याबद्दल. कधी पण आपण आपला कधी विचार केला का? या सगळ्याचा विचार केला मंडळी.
पण आपण कोण आहोत असा किती जणांनी विचार केला? सगळ्याचा विचार करतो आपण, पण आपण कोण आहोत? कुठून आलो? आम्हाला कुठं जायचंय आणि या ठिकाणी आमचं काय काय आहे? संत विचारतात, आलाशे कोठून दाशी रे कवण्यात खाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाहे बुड कसे पापा. मला सगळा प्रपंचाने अंतकरणातून गोतावा नाही, कधी आली गोतावा नाही. हे सगळे प्रश्न असेच. महाराज अंतकरणातला संसार ताप देतो, देहाचा संसार ताप देत नाही बरं का. आमच्या कल्पनेचा संसार ताप देतो, भगवंताने केलेल्या संसाराने कोणालाच ताप दिलेला नाही. पण जो आमच्या मनाने वृत्तीने संसार केलाय ना, तो आम्हाला संसार ताप देतो. समजलं बरं आहे? समजलं तर एकाच कीर्तनात कल्याण, नाही तर मग किती काय कीर्तन मारले, कीर्तनकार मारले तरी तसेच. समजलं तर महाराज एकदा ऐकलं की काम आहे. पण हे महाराज अधिकाऱ्याचं काम आहे. एक वेळ ऐकवी ती, मग धरून राहावी, एक वेळ जाणवी ती, मग धरून राहावी चित्ती. काय जाणवतात? देहादी संसार खोटा आहे, परमात्मा सत्य आहे, आणि तो सत्य परमात्मा तुझा आहे हे देण्यात धरलं की सुद्धा. पण महाराज हे आम्हाला पटत नाही, आणि म्हणून परत परत सांगावं लागत. पण आणि उलट बरे तुमच्या ध्यानात नाही राहत हेच चांगले, आणखी भांडवलच हे तुमचं विसरले. काळजी करू नका, आमच्या ध्यानात चांगले जागा थांबत असतो आम्ही. आमची गाडी अशी ब्रेक मागे झटकून थांबते. पण 2 मिनिटं फक्त, जास्त नाही. फक्त तुमचे 10 मिनिट कष्ट झाले, जास्त नाही. 12:30 12:15 थांबलो. असं मग अशी बोलली गोष्ट अशी आहे ना, तसं समयाची साधन होईल. बघा का, ज्याच्यासाठी करायचं त्याच्या योग्य. आता पोरासाठी काला बनवलाय, जोर पोरग खाते तोवर चालायचं, जाऊ म्हणून नको. तसं तुम्हाला जवळ पचत आहे ना, तोवर चालून द्यायचं. तुम्ही म्हणले ना आता वाटलं ना बंद करायचं. असं तर गोष्ट अशी आहे मंडळी की आता गोष्ट नाही सांगू विठायला मंडळी. या ठिकाणी साधू संतांनी संसार केला आणि आपणही करतो. साधू संतांनी संसार महाराज अंतकरण न गुंतवता केला. आमच्या शरीराने काहीच होत नाही, पण मन मात्र संसारातून निघत नाही. न निघणारा मनच आम्हाला ताप देतं, आणि म्हणून आम्ही आमचा कधी विचार नाही करत. आम्ही कोण आहोत, कुठून आलो, या ठिकाणी आमचं काय आहे, हा कीर्तनाचा खरा विषय आहे. भक्ती ज्ञान विवेक इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भऱ्या वैराग्याच्या युक्ती निवडाव्या. मला भक्ती ज्ञान वैराग्य कीर्तनाचं सांगायचं असतं. आणि असं आपण मग कोण आहोत, कुठून आलो हे कळणं गरजेचं आहे. मग ज्याची आम्ही आशा केली ती म्हणजे हातात घेतलेला घासवा तुमचा नाही. मग तू करा मला म्हणजे आज तू काय, अरे तू जे जे म्हणतो ना ते तुझं नाही. तिसऱ्या दिवार
कचू जावे तव हे न्यारा म्हणजे हे सगळं जाणार आहे आणि त्याच्यापेक्षा तो वेगळा आहे. हा वेगळा तो देशाचा विचार करायची गरज आहे. तर आपण एकदा नियमाप्रमाणे भजन घेऊ. मग 2 मिनिटं 5 मिनिटं आपण बोलू. असणाऱ्या प्रथम श्रद्धाच्या निमित्ताने कैलासवासी मुरलीधर मारुती भेटे यांच्या प्रथम श्रद्धाच्या निमित्ताने थोडासा साधूचा निरोप सांगण्याचा प्रयत्न केला. आणि निरोप सांगण्यासाठी शिकलेलाच असावा लागतो असं काही फक्त श्रद्धा असावं लागतं सांगणार. निरोप सांगण्यासाठी काही तसं नसतं. हा निरोप जसाच्या तसा फक्त पोहोचवायचा असतो. आणि या निमित्ताने महाराज आपल्याला जर या संसारातून सुखरूप द्यायचं असेल तर संत महात्मे याच्यावर उपाय सांगतात की या संसारातले जे जे दिसतंय ना तुला हे तुझं नाहीये. हे काही काळापुरतं काही क्षणापुरतं तू भोगतोस. लावण्य मान्यता विद्यावंत बरं का तुम्ही बोललो मी बोललो तुम्ही. लावण्य मान्यता विद्यावंत सखे सज्जन पुत्र कलत्र विषय भोग वैसा व्यर्थ देहा सहित मरणावरती. हे जवळ देह आहे ना तवरच हे तुमची वाटते. आज येत ना सगळे नाते गोते हे जवळ देह आहे तवरच. हे लावण्य म्हणजे सौंदर्य मान्यता जगामध्ये सर्व जग मानते. विद्यावंत विद्याचा अभिमान सखे सज्जन पुत्र कलत्र हे सगळं महाराज विषय भोग वय हे व्यर्थ आहे. कुठपर्यंत देहाला मरण येत नाही तवर हे बरं आहे. ते आलं की संपलं व्यर्थ आहे सगळं महाराज. आणि आम्हाला ज्या देहाचा भरोसा आहे महाराज हा क्षणाचा आहे. भाग्यवंताला महाराज दीर्घ आयुष्य मिळतं बाई. भाग्यवंताला तेही मिळून महाराज ते सत्कारणी लावतात. महाराज बरेच वेळे आयुष्य लागणारे आहेत महाराज आजगरासारखी काहीच नाही करीत महाराज ते पशुसारखे जीवन जगतात. पण ज्याने आयुष्य म्हणून आयुष्याला क्षण महाराज परमार्थ कार्यासाठी लावला स्वहितासाठी लावला. परमार्थ कार्य नाही कळायचं पण स्वहितासाठी लावला भाग्यवान नरे ते. बरं ज्ञानोपर आहे 22 वर्ष राहिले एक क्षण व्हायला नाही घातला. तो 42 वर्ष राहिले महाराज एक क्षण व्हायला नाही घातला महाराज. श्रीमद शंकराचार्य 32 वर्ष राहिले महाराज एक क्षण व्हायला नाही घातला महाराज. काही काय महाराज कोणाचं 16 वर्ष आयुष्य कोणाचं 20 वर्षाचं कोणाचं 22 वर्ष आयुष्य. महाराज ते असणार नाचिकेत 5 वर्ष आयुष्य 5 वर्षाचं आयुष्य. तेवढ्यात कल्याण करून घेतलं महाराज. कधी होऊ शकतं कल्याण ज्या वेळेस महाराज आपल्याला आपल्या विषयीची तळमळ लागली. कधी जोपर्यंत महाराज हे ठरलं हे काहीच माझं नाही असं लक्षात येईल आणि आपलं काहीतरी वेगळं आहे हे ज्यावेळेस त्याच्या चित्तात बसून त्यावेळेस तो कल्याणाच्या रस्त्याने चलत. अन्यथा नाही. भ्रमित व्यक्ती महाराज कधीच सरळ रस्त्याने चलत नसतो. तो उलट्या मार्गाने चलत असतो. पूर्वेला पश्चिम म्हणतो आणि पश्चिमेला पूर्व म्हणून चलत असतो. भ्रमित झालेला व्यक्ती. पण ज्याचा भ्रम गेलाय ना तो कोणाला तरी विचारतो की मी चाललोय बरोबर आहे खाऊ. मला दौंडला जायचंय नगरकडे तोंडे दौंडला जायचंय म्हणतोय प्रवास नगरकडे चाललाय. शंका जोर येत नाही तोवर मला सांगणारच पटत नाही. जोपर्यंत आपण चुकलो ती शंका येत नाही तोवर सांगणारच पटत नाही. ज्या क्षणी शंका येते आपण चुकलो तो नाही. आणि मग येण्याचं बी पटत असतो. शहाण्याचं पटत येत नवल नाही.
येड्याचं सुद्धा पटत असतं मग शंका आल्यावर आणि मग महाराज ते जाणते असते ते सन्मार्गाला लावते भक्ती मार्गाला लावते देवाच्या मार्गाला लावते ते संत असतात आणि ते संत सांगतात हे सगळं दिसतं आणि हे सगळं खोटं आहे इथुले जाना वया जाना कोणतरी म्हणा पारदीच्या खुणा जाणते साधाव्यात काय आधी देह काय खरा देह संबंधी पसारा हे बुजगा म्हणे चोरा रक्षणार्थ वासत इथुले जाना वया जाना मला अडकवणारा देह होईल आणि या देहाच्या फड्याच्या बाहेर निघाला की साधू मला जोर देह सत्य आहे त्याचं नाव आहे संसार आणि सत असणारी वस्तू आहे ना सत ते परमात्मा आहे सत या वस्तूवर ज्याने शिक्का मारला त्याला संत म्हणतात कोण संत कोण त्याची संत त्याची संत महाराज ज्यांनी विठ्ठल सत्य आहे या गोष्टीवर शिक्का मारला ते संत सतवर शिक्का मारला ते संत शिक्का मारला की तो संत होत असतो मग ज्याच्या चित्तात देवच सत्य आहे आणि बाकी सगळं येर माईक हे दुःखाला त्याला संत म्हणतात असे संत सांगतात महाराज तू तुझा विचार कर तू तुझा विचार कर तू कोण आहेस कहे तू का बाई तू Thank you.